नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचारी पेन्शनधारकांसाठी 4 महत्त्वाच्या बातम्या। जाणून घ्या सविस्तर। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहेत। वेतन, महागाई भत्ता, पेन्शन आणि एनपीएस संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय अपडेट्स समोर आले आहेत। या घडामोडीमुळे लाखो कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे। पुढील प्रमाणे या सर्व महत्त्वाच्या अपडेट्सची माहिती जाणून घेऊया। मार्च महिन्याचे वेतन व डीए फरक। राज्य कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन हे एप्रिल महिन्यात दिले जाणार आहे। त्याचबरोबर पेन्शनधारकांना देखील पेन्शन देयकासोबत महागाई भत्ता फरकाची रक्कम अदा करण्यात येणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या 4 महिन्याच्या कालावधीत वाढीव 3% महागाई भत्त्याचा फरक कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिला जाणार आहे। यासाठी सर्व विभागांना फरकाचे तक्ते तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना एकाच वेळी अतिरिक्त रक्कम मिळण्याची शक्यता आहे। वेतन त्रुटी निवारण समितीवर नाराजी। राज्य सरकारने वेतन त्रुटी निवारण समिती स्थापन केली होती, मात्र या समितीच्या निर्णयामुळे काही पदावरील कर्मचाऱ्यांना अपेक्षित न्याय मिळाला नसल्याची तक्रार अनेक कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे। विशेषतः लिपिक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यामध्ये नाराजी दिसून येत आहे। त्यामुळे विविध कर्मचारी संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे। जर सरकारने या मागण्यांवर लवकर निर्णय घेतला नाही तर राज्यात कर्मचारी आंदोलन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। एनपीएस कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अंतिम तारीख। राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। राज्य सरकारकडून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा केंद्र सरकारच्या युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये समाविष्ट होण्यासाठी कर्मचाऱ्यांना पर्याय देण्यात आलेला आहे। या संदर्भात पात्र कर्मचाऱ्यांना 31 मार्च 2026 पर्यंत विकल्प नमुना सादर करणे आवश्यक आहे। जर कर्मचारी निर्धारित वेळेत हा पर्याय सादर करणार नाही तर पुढील प्रक्रियेत त्यांना अडचणी येऊ शकतात। त्यामुळे सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी वेळेत पर्याय सादर करणे आवश्यक आहे। जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता वाढ। राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे महागाई भत्त्यात वाढ। जानेवारी 2026 पासून महागाई भत्त्यात 2% वाढ निश्चित झाली आहे। या वाढीनंतर महागाई भत्ता 58% वरून थेट 60% पर्यंत जाणार आहे। महागाई निर्देशांकाच्या आधारे सरकारकडून ही वाढ देण्यात येत असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे। सध्या राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय आणि अपडेट समोर येत आहेत। मार्च वेतन, डीए फरक, एनपीएस पर्याय आणि महागाई भत्ता वाढ यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे। तसेच वेतन त्रुटी निवारण समितीच्या मुद्द्यावर कर्मचारी संघटना आक्रमक होत असल्याने पुढील काळात सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय येण्याची शक्यता देखील आहे। त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।